सतीश इराण्याचा हात झटकत घाईघाईने बाहेर पडला. त्याला आधी कळेच ना की ह्याला कसं कळलं की आपण देवभक्त आहोत. मग त्याच्या लक्षात आलं की आपल्या गळ्यावर श्री रामभद्रांचा अंगारा आहे, पण तो पुसणार कसा, म्हणून त्याने अख्खा रुमालच आपल्या तोंडावरनं फिरवला आणि त्याच्याही नकळत त्याच्या गळ्यावरचा अंगारा हा त्याच्या कपाळावर पूर्णपणे पसरला गेला. इतक्यात अरविंद तिथे आला आणि अरविंद म्हणला, अरे सतीश, तू असा काय वागतोयस? मगाशी पण इराण्याच्या हॉटेलमध्ये तू एकटाच बडबडत होतास. सतीशला काही ते पटेना. त्यांनी वृद्ध इराण्याची गोष्ट सांगितली. पण अरविंद म्हणला, अरे इराणी हॉटेलचा मालक हा तर एकदम तरुण आहे. सतीशला काही केलं ते पटेना. तो तिरीमिरीत येऊन अरविंदला बरोबर घेऊन इराण्याच्या हॉटेलमध्ये आला. अरविंदची खात्री पटायच्या ऐवजी झालं भलतंच. सतीशलाच एक तरुण माणूस हॉटेल चालवताना दिसला आणि तो म्हणलाही की माझे वडील पुण्यात असतात, हे हॉटेल मीच चालवतो. सतीश पूर्णपणे अचंबित झाला होता. मग सतीशने अंगाऱ्याची गोष्ट अरविंदला सांगितली. तेव्हा अरविंद मनापासून हसला आणि म्हणाला, ह्याचा अर्थ स्पष्ट आहे. स्मार्ट गजेश किंवा रमेश नाही, खरा स्मार्ट तुझा देव आहे आणि तोच म्हातारा इराणी बनून आला.